आता हास्याचा व्याजदर वाढणार आहे. विनोदाच्या FD मध्ये भरघोस वाढ होणार आहे. कारण आज पुन्हा एकदा चौगुले काकांचा गौऱ्या त्यांच्याकडे एक नवीन कल्पना घेऊन येणार आहे. यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. हा का आलाय? हा का आला? हा इकडे का आला? हा मला नाही आवडला. हा इकडे का आला? ले मार काय रे हे काय घालून आलायस? सोसायटीत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे की काय? हत्ती झालायस की काय? हत्ती का? ही काय सोंड? हत्ती झालायस की काय? हसला का मला? हसला मला. हसला नाही बाबा. असं कोण हसत रे जोरला का? असं कोण हसत? नाही बाबा हसला. अरे हसला नाही चेतना, बाबा. तुला काय सांगू यार, इतका भारी हसलो ना मी. बाबा हा गौऱ्या आलाय. हो दिसतोय. बाबा छान दिसतोय ना गौऱ्या? हो हो 3 वर्षापूर्वी आपल्या चाळीला चुना मारला होता तेव्हा चाळ अशीच दिसत होती आपली. बाबा काय काम काय काढलंयस? तेच सांग. कोण आहेस कोण तू? असं काय कोण करतं असं आल्यावर? ते नाही का मोठ्या माणसाला फोन करतात ना असं. अरे कोणी करत नाही. काय चाललंय? तेच सॉरी, मला तुमच्या जोडीला एक काम आहे. बस इकडे बस. काय म्हणायचंय तुला? माझं तुमच्या जोडीला एक काम आहे. तुला ताप येतो का रे? हो. तसं मराठी भाषेला तू येतोस. काय बोलते? नाही माझ्या जोडीला काम आहे हे कुठलं मराठी आहे तुझं? काका माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. ते काम तुम्ही स्वीकाराल का किंवा कराल का असं म्हणायचं. कसं म्हणशील? म्हणतो बरे. मानानीय काकाश्री, आहात का शुद्धीत? धनी किती तो धसमुसळेपणा. ऐका ना काकाश्री, आपले कर्ण पिंपुटे उघडे ठेवून ऐका. एक पामर आपल्या दाराशी याचिका घेऊन आलेला आहे. त्याची याचिका वजा विनंती आपण स्वीकारावी. धनी एक होता ससा, तो चिमणीला म्हणाला मी असा कसा. एक होतं उंट, त्याने मारलं फतकल, त्याचं तुटलं बक्कल, केवढं मोठं टक्कल. मला टक्कर बोलला. तोंडावर टक्कर बोलला मला. तोंडावर टक्कर बोलला मला. सॉरी. ना गौऱ्या काय जोरात मारली यार. कामाचं महत्वाचं बोल ना गौऱ्या. महत्वाचं बोलतो. मला फालतूपणा नको आहे. नाही. हाकलून देईन त्याला मी. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा बोल ना. काय महत्वाचं काम आहे? लवकर बोल. मला वेळ नाहीये, बिझी आहे मी. लवकर बोल. काय रे? नाही आता हा हसला? नाही हसला. असा हसला तो? नाही हसला. मी नाही हसलो काका, खरंच. हा. माझं- काय काम आहे? माझं तुमच्याकडे काम आहे. हा आपल्याला बँक काढायची आहे. बँक काढायची आहे. नाही एक दिवस तुला बँक काढायची आहे म्हणजे तुला बँकेचं चित्र काढायचं आहे. काढ ना मला, काढ. माझ्याकडे कशाला आलास तू? अरे नाही, आपल्याला ओरिजिनल मधली बँक काढायची आहे. म्हणजे आपल्याला असं कळलं की आता सध्या लोकांकडे पैसे लय कमी झालेत म्हणून, आणि बँका पण हळूहळू बंद होत आहेत. देशाला वाचवण्यासाठी मला नवीन बँक सुरू करायची आहे. म्हणजे ज्यांना बँक पैसे देणार नाही ना, त्याला आपली बँक पैसे देणार, म्हणून बँक सुरू करायची आहे. मला ना आधी तुझं राग यायचं बाळा. आता ना की व्हायला लागले बाळा. नको ना बँकेच्या भानगडीत पडूस. हे जे खैरात करणार आहेस पैशांची, ते पैसे कोण देणार आहे तुला? हे कोण देणार आहे पैसे? सांग ना मला. तुझ्या बाबांचे जे चामखिळ आहेत त्याला चांगलं गिराईक मिळालंय का? विकायला काढलेस का चामखिळ बाहेर मार्केटमध्ये? येणार कुठून? दुसरं आहे काय घरात तुमच्या? तुझ्या बापाला सांगा, इथं जे टेंगुळ आले ना त्याच्याकडे लक्ष दे. चामखिळी बिमखिळी गेलं उडत. काय बोलतोय? नाही. मला बोल. तुम्हाला डिस्कस बाबा. कुठून आण? हा. बाबा गौऱ्याचं प्रोजेक्ट आहे हा. ना, खूप मोठा आहे बाबा. हा. गौऱ्याची बँक आहे ना, आंतरराष्ट्रीय उलाढाली करणार आहे बाबा. हा. हो बाबा, खूप ब्रँचेस असणार आहेत. आणि मी मलेशियाची ब्रँच सांभाळणार आहे. आणि मग सिंगापूर, मग अजून त्यांनी कलम लावलेलं नाही. आंबे कुठे विकायला चाललीस? थांब ना जरा, तू थांब ना. बाबा आपण गौऱ्या बँकेला तुमचं नाव देणार आहे ना बाबा. माझं नाव देणार आहे? तुमच्या प्रेमाखातर बाबा. काय नाव आहे? चौगुले काका स्मरणार्थ. काय एकांकिका स्पर्धा आहे? चौगुले का कसं म्हणणार? असं कसं? हा? ऐकून घ्या ना बाबा. काय? चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे
बँक. कुठली बँक? चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे बँक. ही कुठली बँक असते? कोकाक बँक ही कुठली बँक? ते येतात ना अमुक अमुक बँक लिमिट. चेतन लय आज कोऑपरेटिव्ह असं असतं ते कोऑप. त्याचा कोकाक बँक असं आहे. सॉरी सॉरी ही अक्कल याची. त्याला काय म्हणतात? अरे कोऑपरेटिव्ह त्याचं शॉर्ट फॉर्म कोऑप असं असतं. मी लहानपणापासून तेच वाचते बँक म्हणून. अरे बँक उघडतोस का पोल्ट्री उघडतोस कोंबड्यांची? कोकाक बँक अशी बँक असते. बाबा. नाही रे याच्याने होणार काय? ऐक ना ग माझं. बाबा त्याची सगळी तयारी झाली आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बाबा? अरे पण देश याचा बापाचा आहे का? असं कोणी येऊन नाही बँक उघडू शकत. एक काम कर बाळा, पुढचे 6 महिने नवा व्यापार खेळ. त्यातले रूल बिल समजून घे बाळा. हा त्यानंतर एक टपडी उघड, चहाची टपरी असते ना बाळा, ती उघड, कळलं का? ती चालव आणि मग माझ्याकडे ये. बरं जा ना बाळा, मी खूप शांतपणे सांगतो. ये रे बाळा, नेहमी मारतो रे बाळा तुला मी. असं नको ना करू बाळा. वाढतं वय आहे तुझं माझं सुद्धा. हिंसा बरी नव्हे. पाखरा जा, तुझ्या घरी जा, आई वडील वाट बघतायत. हा जा. मला वाटलंच होतं की तुम्ही आपल्याला हलक्यात घेणार आहे अरे म्हणून. हलक्यात नाही रे बाळा. मला बँक काढायची आहे म्हणजे काढायची आहे, कळलं? मी बँक काढणार म्हणजे काढणार, विषय संपला. अरे तसं नाही, बँक काढणं एवढं सोपं नसतं रे बाळा. सांगितलं ना एकदा, हसून बोलायचं नाही, अरे कळलं ना? बँक काढणार म्हणजे काढणार. ऐकून अरे, एकट्याचं काम नाहीये ते. अरे बाबा एकटा कुठं आहे? आमची टीम आहे अख्खी. कोण आहे? मी, राख्या, बने, विराज आणि चेतना आणि दत्तू हे आहे खनिजदार. काय करायचं? दत्तू खनिजदार आहे. खनिजदार? ते खजिनदार. खजिनदार दत्तू खजिनदार असतो ना. ते- खनिजदार म्हणतो हे, तेच याला माहित म्हणायचं. नाहीये. तेच. आणि तू काय करतेस? मरायला तिकडे काय जाणार आहेस? ही काय करणार आहे? सल्ले जाणार आहे ते आम्हाला. हा. ते ही कसली आमच्या- सर? ही सल्ले देणार आहे? हा, सल्ले देणार आहे. कुठले? गौऱ्या हे बघ. काय आहे गौऱ्या? गौऱ्या हे मला बोल नकोस. सोड हात सोड. गौऱ्या नको ना. असे सल्ले ही बँकेची सल्लागार हे असे सल्ले देणार आहे? असे सल्ले आम्हाला. ही सल्लेगार? अरे नाही रे बाळा, तू जा ना बाबा. नाही लय लक्षात राहणार तुझ्या. अनेक प्रकारच्या परमिशन्स काढाव्या लागतात. बँक अरे मला माहिती आहे रुबीची परमिशन लागते ते. रुबी नाही रे, आरबीआय म्हणतात त्याला. Sorry. रुबी कोण म्हणजे? तेच ना आरबीआय. अरे नाही रे जमणार तुला. मी परत एकदा सांगतोय, याची माहिती वगैरे सगळी काढावी लागते अरे तुला. बाबा सगळी माहिती आहे ना मला. अरे बँक फार अवाढव्य आहे विषय हा. तेवढी माहिती नसणार तुला. ऐक, सगळी माहिती आहे का तुला? होय बाळा मी पुन्हा एकदा विचारतो रे, सगळी माहिती आहे का तुला? होय 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 होय. माहिती आहे तुम्ही हुशार आहे म्हणून सगळा अभ्यास करून आलो सांगतो, तरी पण हे माहिती आहे का, ते माहिती आहे का, हे माहिती आहे का, ते माहिती आहे का? सांगितलं नाही तर माहिती आहे म्हणून तर माहिती आहे, विषय संपला. मिल गया रे, आ गया रे. अब इसका तेरदा तिरपिट होएगा. अब आया है पहाड़ों का उंचांका निंचू. पाडो का उंचांका निंचू हे हिंदी कुठला आहे? नाही, आता संपला. मला ना याच्या पुढचं स्किट अजिबात आवडत नाही, लय मार खायला लागतो. मला उलट ह्याच्या पुढचं स्किटच आवडतं. अरे मला सोडणार. नाही रे बाळा, तर तुला बँकेतलं सगळं माहिती आहे, बरोबर हा, आहे? नाही. बँकेची व्याख्या काय? बरं जाऊ दे. बँकेची व्याख्या जाऊ दे. व्याख्या कधी ऐकला शब्द हा? हो ऐकलाय कधी? अशोक मामाच्या तोंडून. काय व्याख्या व्याख्या? वेक्कू. हे बघ पकडलंय, सुटणार नाही आता. ये आजा बेटा, आज तो है भाई, आज तो है रे. इसको कैसा मारू रे, इसको कैसा मारू रे, उसकी हा भाई ऐका ना. सांग मला. हा, मी बँक म्हणजे काय? ते सांग. सामान्य माणसाचे पैसे जिथे सुरक्षित राहतात ती संस्था म्हणजे बँक. बरोबर. बरं मला सांग, बँक हा शब्द कुठून आलाय? बँकॉक मधून. बँकॉक वरून बँक हा शब्द आला. क्या बात आहे, आणतो आहे भाई. अरे इटालियन शब्द आहे बँको, किंवा एक फ्रेंच शब्द आहे बँकवे, त्याच्यावरून बँक हा शब्द आलाय. कळलं? म्हणजे मनी एक्सचेंज टेबल. लक्षात आलं तुझ्या? आलं. बँकाचा अर्थ कळला तुला? कळलं. हा, आता मला सांग, बाकी बँकांबद्दल तुला माहिती आहे असं तू आता मला सांगितलं आहे. अभ्यास करून आलो. हा, ठीक आहे, ठीक आहे. थांब जरा. हा, डीडी कधी ऐकलंयस? कानावर गेलं डीडी? ऐकलंय. काय गाणं आहे ना हे? काय? डीडी तेरा डेवर डी. अरे डीडी तेरा देवर दिवाना म्हणाला रे. अरे डीडी नाही रे, डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. कळतंय का बोकडा? मी तो डोक्यात काही घुसतंय का? ऐका ना. ओडी
माहिती आहे? हे माहित आहे हा, उडी मार. माहिती आहे. मला हा, तुम्ही मार. मारू नका. मला माहित आहे. उडी मारलो उडी मारतो उडी मारतोस उडी म्हणून उडी मारतोस. अरे उडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट, कळतंय का तुला? ओव्हरड्राफ्ट काही माहित नाहीये. माहितीये त्याला, मी- माहितीये. बरं बरं. घरी जातो. हा. तू प्रोटी खातो. 30-40 वर्षांनी येतो. नाही अरे नाही बाळा, आत्ताच ये. आता बस थोडा मार खा, मग आयुष्यभर तुपच लावायचं शरीराला. हा? आता मला सांग, हा हे झालं, मला सांग नाक्यावरची बँक किती वाजता उघडते ते तरी माहिती तुला? मला माहित आहे. काय माहितीये? मुरगन नानाचे मेंदूवडे विकल्यानंतर. म्हणजे मुरगन नाना बँक समोर मेंदूवडे लावतो ना, ते सगळे संपले की बँकवाले येतात. चलो बँक खोलो. आता बँक उघडतात. अरे पिंडोक माणसा, बँकेची एक वेळ ठरलेली असते. त्याआधी तो तुझा आहे ना अण्णा का तो मुरगन अण्णा, तो वडे घेऊन निघून जातो. अच्छा. ठीक आहे, वडे तो विकतो आणि चलो भाई हो गया का वडे अभि खोलू, असं नसतं ते. लक्षात आलं? म्हणजे? बँकेच्या व्हरांड्यात तो वडे विकतो, त्याच्या मागे बँक सुरू असते, असं नसतं ते. अच्छा. लक्षात आलं? याला काहीही माहित ये- नाहीये, ये बाबा, नुसता बसलाय हा इकडे. सगळा अभ्यास झालाय बाबा, तुम्हाला काही घाबरतो. झालेलं सगळं नाही. पाठ केलं होतं. समजा तुझं अकाउंट आहे, तुला अकाउंट म्हणजे माहिती काय असतं? माहित आहे. जर तुझं अकाउंट आहे हा आणि तुझ्या अकाउंट मधले पैसे तुझ्या नंतर कुणाला तरी मिळावेत, यासाठी तू बँकेत काय करतोस? नामो निशान. नामो निशान. बरे बाळा. आता बरोबर आहे. बरोबर मला माहित आहे ना, बरोबर आहे. हे बघ आता मागून गेला, इथून मारल मला. मागून ये. मी पण शहाणा आहे ना, मी बघ ना. कुठे गेला? अबे काय इकडे गेला, इकडनं हा? मारलं यार. काही येत नाही ह्याला, नाही. याला काय येत नाही तुझा. येत- बाबा बाबा ऐका, बाबा खूप मार. मी दमलो, बाबा, मार, ऐका मार. ना, बाबा, मला- बाबा हे बघा. ऐक हे मी बघा. दमलो का? बाबा आम्ही सगळी तयारी केली आहे. हे बघा फॉर्म? अकाउंट ओपन साठी फॉर्म असतो ना, तो मी स्वतः तयार केलाय बाबा. तू तयार केलंयस? हो. खारुताईचं नाव, खारुताईचा पत्ता, खारुताईचं लिंग, हे कशाला लिहायचं? बँकेत अकाउंट ओपन करायला खारुताईचं लिंग कशाला लिहायचं? बाबा ज्याचं अकाउंट उघडायचं त्याची माहिती लिहावी लागते ना. बापरे. खारुताई नाही का, खातेदार असं असतं ते. बावळट, खारुताईचं लिंग असं देणार आहेस तू? ही तुझ्या अरे जा रे तुम्ही, चला निघा निघा. नाही नाही बाबा बाबा बस एक झालं, chance. बस करा. एक मला सोडा यार. शेवटचा chance. अरे नाही, बाबा, नाही येणार please, रे. please बाबा शेवटचा चान्स. गौरव आता नीट उत्तर दे गौरव. सगळा अभ्यास केलाय का? त्यांना बघितलं की विसरायला होते, बाकी काय नाही. मी सगळा अभ्यास करून आलोय. शेवटचं गणित घालतो तुला मी. हा, काय शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तुझं पुढे ऐकेन मी. काय? तयार आहेस? हा तयार आहे. समजा मला 50 लाखाचं गृह कर्ज पाहिजे तुझ्या बँकेतून. 8.72% 8.72% 20 वर्षाचं कर्ज हवंय 50 लाखाचं. EMI किती होईल? बोल ना, बोल बोल. अरे पुढे काय? हे काय? अरे काय? बोल ना, बोल. EMI किती होईल? नाही नाही, आता थांब, आता थांब. 50 लाख गौरव, रुपये. हे घे. हा. हे घे. याच्यावर कर. 50 लाख रुपये पाहिजे ना? किती टक्क्यांनी? 8.73%. कशाला? डायरेक्ट घेऊन टाका ना. म्हणजे 50 लाख घेऊन टाका. आपलीच बँक आहे ना, कधी पण द्या. नाही दिले तर चालतील. चेतनाचे बाबा म्हणून घेऊन जा ना. नाही. 50 लाखावर 8.72% 20 वर्षासाठी EMI किती होईल सांग मला. म्हणजे 50 लाख आहे ना. हम्म. घ्या. 50 लाख येते गौरव. 872% बरोबर ना? हा शून्य गेला, हा शून्य गेला. इकडच्या 2 शून्य इकडे घेतली. ए ते टक्केचे 2 शून्य ते काय घेतो? टक्केच्या इकडे 1 आणि खाली असतं ते काय घेतोस? बावळटा, तुझ्या बापाचे आहेत ते. चुकून झालं. थांब जरा. हा, सॉरी. हा. 50. मी काय म्हणतो, हम्म. डायरेक्ट राऊंड फिगर करा ना. 9% घ्या ना. 8% 8.72%. चाललंय 50 लवकर सांग, मला वेळ नाही, कस्टमरकडे वेळ नसतो फार. 50 लाख 8.72% गुणिले 20 शून्य गेला शून्य 22 रुपये. 22 रुपये. 50 लाखाला 22 रुपये हप्ता? मरशील, कस्टमर उड्या मारतील तुझ्यावर मेल्या. चुकले चुकून झालं. थोडस जरा हा असं करतो. नीट कर गौरव. 50 लाख गुणिले 872 बरं
आता गेला 1,22,00,000. 50 लाखाचा EMI 1,22,00,000. सॉरी काहीतरी चुकतं यार. आता 50 लाख रुपये आहे ना. 50 लाख आहे. करतो का? एकक दशक शतक शतक पठाण. बाबा माझी चप्पल माझी चप्पल 42. किती बाबा गौऱ्या बाबा हॅलो रे. वा वा कहर परफॉर्मन्स. प्रसाद ना MHJ या बँकेचे तुम्ही सगळे फेवरेट खारुताई आहात आणि तुम्ही खातेदाराच्या ऐवजी कारुताई. समय कुठून सुचतं तुला हे यार. अशक्य आहे अशक्य. म्हणजे दरवेळेला या सिरीजमध्ये काही ना काहीतरी तुला सुरू करायचं असतं आणि दरवेळेला तुझा अभ्यास इतका रंजक असतो गौऱ्या की क्या बात आहे. वा वा समय फॅन्टास्टिक. चेतू ॲज युजल मजा आली. अफलातून मजा आली. थँक्यू सर.